It's a pleasure to announce that JES College Jalna, that is RG Bagdia Arts, SB Lakhotia Commerce, and R. Bezenji Science College Jalna, is organizing an international conference on January 10 and 11, 2025. That is Rashtriya Saur Paush 2021 शके 1946. The conference aims to promote IKS, that is Indian Knowledge System. भारतीय ज्ञान परंपरेला प्रमोट करण्यासाठी खास ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. इस्पेशली नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने आपण नेहमी बघतो आणि नेहमी गप्पा मारतो रादर की भारतीय ज्ञान परंपरा ही खूप महान होती, खूप छान होती, आणि मग हा विषय असाच जातो आणि आपण कुठेतरी दुसरीकडेच ऍडमिशन घेतो आणि पुन्हा घिस्यापिट्या स्टिरियोटाइप एज्युकेशन मध्ये आपण पुन्हा पुन्हा जात असतो. कुठून तरी सुरुवात व्हावी आणि म्हणून खास फिजिकल सायन्सेस आणि NEP आणि IKS यांचं आपल्याला एक जुक्स्टापोजिशन आपल्याला करावी लागणार आहे, इंटिग्रेट करावं लागणार आहे. आणि म्हणून ही कॉन्फरन्स, दिस कॉन्फरन्स एम्स to integrate the physical science with the rich heritage of Indian knowledge system. And या कॉन्फरन्स मधून आम्हाला 3 गोष्टी अपेक्षित आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो रिच सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वारसा आहे. आपण सगळे नुसते गप्पा मारतो की एलोराचं आमचं कैलास लेणं असं आहे, अजिंठ्याचे पेंटिंग असे आहेत, विजयनगर हम्पीचं असं असं साम्राज्य आहे, आणव्याचं मंदिर असं आहे, याचं मंदिर तसं आहे, त्याचं मंदिर तसं आहे, आमच्याकडे तलाव होते, आमच्याकडे सिल्क निघत होतं, आमचा इथून ग्रीकला सिल्क सप्लाय होत होता, वगैरे वगैरे. हे सगळ्या गप्पा ज्या आहेत, या गप्पांना बेसिकली फॉर्म्युलेट करणे आणि त्या गप्पांचं रूपांतर प्रॉपर डॉक्युमेंट्समध्ये करणे हा या मुख्य कॉन्फरन्सचा हेतू आहे. कॉन्फरन्ससाठी आम्ही एक वेगळा ब्लेंड तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये जगभरातले या विषयावर काम करणारे भारतीय लोक आम्ही बोलावले आहेत. आम्ही कीनोट स्पीकर म्हणून डॉक्टर VG देवणीकर, जे की स्मार्ट मटेरियल मध्ये काम करतात. इस्पेशली ही इज अ पोस्ट डॉक्टरल फेलो ॲट युनिव्हर्सिटी ऑफ लेक बेल्जियम आणि ते मटेरियल प्रोसेसिंग मध्ये आहेत. ही इज वर्किंग ऑन हायड्रोजन फ्यूल, फोटो कॅटलिस्ट, वेस्ट रिसायकलिंग टू एनर्जी अँड सो ऑन. ते स्मार्ट मटेरियल या विषयावर बोलणार आहेत. प्रोफेसर निलेश ओक यांचे व्हिडिओ तुम्ही सगळीकडे बघत असता. दुसरे स्पीकर आहेत. हे सध्या USA मध्ये आहेत, मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्या ठिकाणी ते ऍडव्हान्स सायन्सेसवर काम करतायत. आणि इस्पेशली त्यांचं जे काम आहे ते सिव्हिलायझेशनच्या अनुषंगाने आहे. महाभारताच्या संदर्भामध्ये महाभारताचे सगळे गुपित उलगडून सांगणे, महाभारतामध्ये कुठल्या कुठल्या वॉरहेड्स, वॉरफेअर वापरले गेले, कुठले कुठले शस्त्रास्त्र वापरले गेले, नेमकं कुठल्या प्रकारची सायन्स अँड टेक्नॉलॉजी होती, मॅथ्स कसं वापरलं जात होतं, वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींवर ते स्वतः बोलणार आहेत. त्यांनाही आपण कीनोट स्पीकर म्हणून आमंत्रित केलेलं आहे. एक आपलेच इथले भूमिपुत्र आहेत डॉक्टर DG कुबेरकर, जे सौराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्सचे प्रोफेसर आणि हेड होते, जे की सध्या सुरतमध्ये एका डायमंड कंपनीमध्ये R&D चे हेड आहेत. ते स्वतः नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी आणि त्याचं ओरिजिन, आपण सगळ्यांना माहिती आहे की अजंठाचं पेंटिंग हे एक वन ऑफ द मोस्ट इको फ्रेंडली पेंटिंग मेड अप विथ ऑल ग्रीन हेरिटेज दॅट इज इन अँड अराउंड देअर, ऑर यू कॅन से दी फ्लोरा ऑफ दी अजंठा केव्स, फ्लोरा ऑफ अजंठा व्हॅली. आणि त्याच्यापासून ते बनलेले अजंठाचे पेंटिंग्स आहेत. त्या पेंटिंगचं आपल्याला ते गुपित सुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहेत. चौथे जे एक्सपर्ट आहेत ते डॉक्टर अरुण पाठक आहेत. अरुण पाठक हे स्वतः महाराष्ट्र गॅझेटियरचे संचालक राहून गेलेले आहेत. ICSSR चे संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण आत्ता अशात रिसेंटली अरुण पाठक हे तर ग्रेट हिस्टॉरियन आहेतच, पण अरुण पाठकांचं सध्या एक अत्यंत पुस्तक सध्या खूप गाजतं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे गौतमी महात्म्य. आणि ते पुस्तक इतकं सुंदर आहे की गौतमी महात्म्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल
की गौतम ऋषींचा आश्रम हा गोदावरीच्या काठी वसलेला होता आणि त्यांनी या गौतमी महात्म्यामध्ये गोदावरीच्या बेसिनमध्ये किंवा गोदावरीच्या किनारी गोदावरी नदीच्या आसपास गेल्या 3000 वर्षांमध्ये कोणकोणत्या प्रकारची संस्कृती रुजली, कोणकोणते राजे होऊन गेले, कोणकोणत्या प्रकारचा व्यापार उदीम या ठिकाणी चालायचा, इथले लोक कसे होते, इथली सोशल सिस्टीम कशी होती आणि इथला नेमका इतिहास काय, याचं अक्षरशः खूप सुंदर जिवंत वर्णन केलेलं आहे. परंतु सरांचा मूळ अभ्यास हा इतिहास असल्यामुळे मी त्यांच्याकडे सहज आमंत्रण द्यायला जेव्हा गेलो होतो अंबडला, तेव्हा त्यांनी मला तिथल्या 12 दाखवल्या आणि मी आश्चर्यचकित झालो की जालन्यापासून कुंभेफळ आणि कुंभेफळपासून अंबड आणि अंबडपासून घनसावंगी अख्खा अंडरग्राऊंड वॉटर मॅप तत्कालीन लोकांना माहिती होता आणि म्हणूनच 12 त्याच ठिकाणी व्हायचे ज्या ठिकाणी पाण्याचा जिवंत झरा सापडलेला असे. त्यावेळेला कुठली मशिनरी नव्हती. एवढं अगाध ज्ञान जर आपल्या भारतीयांना होतं, त्या अगाध ज्ञानाचा थोडासा ठेवा अरुण पाठक सर आपल्याबरोबर शेअर करणार आहे. एक डॉक्टर श्रेयस कुरेकर म्हणून आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. ते हेड डिपार्टमेंट ऑफ वेद जगद्गुरु श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च नागपूर येथे कार्यरत आहेत. तेही वेदिक सायन्सेस आणि वेदिक टेक्नॉलॉजीवर आपल्याला बोलणार आहेत. त्याशिवाय सध्या कार्यरत असणारे उपसचिव श्री दिलीप बलसेकर, जे की आता महाराष्ट्र गॅझेटियरचे उपसचिव आहेत, तेही आपल्याला कॉइनेज आणि मेटलर्जी या विषयावर बोलणार आहेत की मेटल इंडस्ट्रीचा उपयोग कॉइन बनवण्यासाठी, शिक्के बनवण्यासाठी, स्टॅम्प्स बनवण्यासाठी कशा प्रकारे उपयोगात आला, त्या संदर्भात ते या गोष्टींवर प्रकाश पाडणार आहेत. याशिवाय या कॉन्फरन्समध्ये एक सगळ्यात महत्वाची अट्रॅक्टिव्ह गोष्ट अशी आहे की आपण ज्यांना या कॉन्फरन्समध्ये स्वतःचा स्टॉल लावायचा असेल त्यांचं सुद्धा या कॉन्फरन्समध्ये स्वागत आहे. मोर ओव्हर ही कॉन्फरन्स यासाठी इनोव्हेटिव्ह आहे की इथे जर तुमच्याकडे एखादा IKSचं मॉडेल असेल, एखादं इंडियन नॉलेज सिस्टीमवरचं मॉडेल असेल, तर त्याचं आम्ही स्वागतच करू. मी तुम्हाला सर्व रिसर्चर्सना, सर्व अगदी शाळेतल्या मुलांपासून ते सिनियर सिटीजन्सना सुद्धा, सगळ्यांना, जनरल सगळ्यांना असं आवाहन करतो की तुमच्या मनात जे जे विचार आहेत ते सगळे विचार तुम्ही कागदावर उतरवा, आमच्याकडे आणा, आम्ही त्याला फॉर्मल स्वरूप देऊ, त्याला पेपरचं स्वरूप देऊ आणि त्याचा मुद्दाम या ठिकाणी पब्लिकेशन करू. कॉन्फरन्स 2 दिवसाची आहे. उद्घाटनाला रिनोन व्हाईस चान्सलर्स येणार आहेत. समारोपाला सुद्धा रिनोन या क्षेत्रातले मंडळी येणार आहे. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची मुवमेंट चालू व्हावी आणि या मुवमेंटमध्ये, या यज्ञामध्ये आपण सगळ्यांनी छोटी छोटी आहुती टाकावी, ही मनोमन इच्छा आहे. तुम्ही या कॉन्फरन्सला नक्की स्वतःचं रजिस्ट्रेशन कराल. तुम्ही जर आमच्याकडे आलात तर आम्ही तुमचं नक्की स्वागत करू आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. या निमित्ताने खूप चांगलं तुमच्या कानावर पडेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा बदल घडेल. आणि म्हणून ही कॉन्फरन्स खास केवळ विद्यार्थी, रिसर्चर किंवा शिक्षक यांच्यासाठी नाही, तर ही कॉन्फरन्स एका कुंभमेळ्यासारखी सर्वांसाठी आहे. कुणीही यायचं, हलकी फुलकी डुबकी मारायची आणि इथे पवित्र पुण्यवान होऊन घरी जायचं आहे. धन्यवाद.